तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि स्वागत आहे तुमचं यू अँड कार्स मराठी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण एका अशा गाडीबद्दल बोलणार आहे ज्या गाडीने मार्केटमध्ये एक हाहाकार मचावलाय। आज आपण बोलणार आहे टाटा हॅरियर ईव्ही बद्दल। आणि आता ईव्ही मध्ये सुद्धा 4x4 म्हणजे ऑल व्हील ड्राईव्हचा ऑप्शन भेटायला लागलाय आणि जो टाटा हॅरियरनी फर्स्ट टाइम लॉन्च केलाय। तर ह्या गाडीमध्ये काय काय फीचर्स भेटणार आहे, प्लस ही गाडी काय प्राइसला भेटते आणि त्यानंतर मेन गोष्ट ही गाडी रेंज किती देते, कारण रेंज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि त्यात मी तुम्हाला सांगणार आहे की ही गाडी किती वेळा चार्ज होती। हे पहा, रेंज तर तुम्हाला भेटून जाईल, पण गाडी किती वेळा चार्ज होईल हा पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे। तर हे सर्व जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला पॉइंट मी बोलणार आहे बॅटरी आणि पॉवर ट्रेन बद्दल। टाटा हॅरियर मध्ये तुम्हाला ऑल व्हील ड्राईव्ह फंक्शन संग रिअल व्हील ड्राईव्ह फंक्शन पण भेटेल आणि ते ऑफ रोडिंगला खूप मदत करेल। आणि त्यात तुम्हाला रिअल व्हील ड्राईव्ह मध्ये 65 किलोवॅटची बॅटरी भेटेल, 238 PS पेक्षा जास्त पॉवर भेटेल, प्लस तुम्हाला याच्यात 500 Nm पेक्षा जास्त टॉर्क भेटेल आणि रेंज ती 625 किलोमीटर टाटा क्लेम करते। तर 450 ते 500 दरम्यान तुम्हाला रिअल लाईफ मध्ये भेटून जाईल। आणि जर ही रेंज खरंच भेटली ना तर यार कॉम्पिटिशन मध्ये खरंच कुणी राहणार नाही, कारण XUV9e आणि BE6 ह्या गाड्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये ही गाडी टाटाने लॉन्च केली आहे आणि ह्या गाड्या पण तेवढंच रेंज ऑफर करतात, पण रिअल लाईफ मध्ये या गाड्या 350 किलोमीटर मॅक्स टू मॅक्स चालतात। पण जर ही गाडी 500 किलोमीटर रिअल लाईफ मध्ये चालली ना तर एक खूप चांगली गोष्ट होईल टाटासाठी आणि सेल्स पण खूप जास्त वाढतील। त्यानंतर ऑल व्हील ड्राईव्ह मध्ये तुम्हाला 75 किलोवॅटची बॅटरी भेटून जाईल, त्यासंग ड्युअल मोटर भेटेल फ्रंट अँड रिअर, 350 PS पेक्षा जास्त पॉवर भेटेल, 500 Nm चा टॉर्क तर भेटेलच आणि 0 ते 100 किलोमीटरची स्पीड ही गाडी 6.3 सेकंदात जाते। महिंद्राची BE6 6.8 सेकंद मध्ये जाते आणि ही 6.3 सेकंद मध्ये जाते। म्हणजे तुम्ही पाहू शकता डिफरन्स आहे। आणि एक व्हिडिओ पण सरफेस होतो इंटरनेटवर, तुम्ही आता पाहू शकता। गाडीला मागून एक क्लॉथ बांधलेलं आहे आणि त्यानंतर गाडी 0 to 100 इतकी फास्ट जाते की त्या प्लेट्स वगैरे ज्या ठेवलेल्या आहेत टेबलवर तुम्ही पाहू शकता, त्या प्लेट्स वगैरे पण पडत वगैरे नाही खाली। म्हणजे पाहू शकता इतकी पॉवर गाडीत भेटते, इतका जास्त मॅसिव्ह 500 Nm चा टॉर्क याच्यात भेटतो। तर ही गाडी आतापर्यंत इंडियातली सगळ्यात जास्त फास्ट 0 to 100 करणारी गाडी झालेली आहे। म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स पण भेटेल, त्या संग रेंज पण खूप चांगली भेटेल। त्यानंतर दुसरा आणि सगळ्यात मेन पॉइंट चार्जिंग आणि रेंज। तर मित्रांनो, चार्जिंग आणि रेंज पण या गाडीत खूप चांगली आहे। तुम्हाला याच्यात 150 किलोवॅट DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट पण भेटेल, ज्याच्यात तुम्ही 30 मिनिटात 10 ते 80% चार्ज करू शकता। म्हणजे 60% चार्जिंग याच्यात 30 मिनिटात होऊन जाते आरामात, 60 ते 70% चार्जिंग। म्हणजे पाहू शकता इतकी फास्ट चार्जिंग होऊ शकते जर तुम्ही 150 किलोवॅटचा चार्जर लावला तर। आणि सपोर्ट पण खूप चांगला दिलाय टाटाने। म्हणजे जिथं तुम्हाला एक गाडी चार्ज करायला घरी 24 तास लागतात, तिथं तुम्ही बाहेर जर गेले तर 150 किलोवॅटच्या चार्जरनी तुम्हाला खूप कमी टाइम लागेल। आणि त्यात हिच्या संग 11 किलोवॅटचा चार्जर भेटतो, जो तुम्ही घरी इन्स्टॉल करू शकता आणि घरी पण हिला एक चार्ज व्हायला 22 ते 23 तास लागतातच। त्यानंतर तुम्हाला रिअल व्हील ड्राईव्ह मध्ये 500 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज भेटेलच। ऑल व्हील ड्राईव्ह मध्ये थोडीशी रेंज कमी भेटेल मला असं वाटतंय, 450 470। म्हणजे रिअल लाईफ मध्ये जरी 400 ची जरी रेंज दिली तर ही एक खूप चांगली गोष्ट मानली जाईल। तर हायवे ड्राईव्ह असो किंवा ट्रॅफिक, तुम्हाला रेंज एन्झायटी तर बिलकुल नाही होणार, कारण हे पहा तुमचं डेलीचं रनिंग जरी 200-250 किलोमीटर असलं ना, ही गाडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। आणि हिचा जो डिझेल व्हेरियंट आहे ना तो ह्याच प्राइस मध्ये जातो। त्याच्यापेक्षा जर तुम्ही ही गाडी घेतली ना तर एक खूप चांगला ऑप्शन होईल तुम्हाला, कारण ही गाडी जास्त महाग पण नाहीये। 21 लाखापासून स्टार्ट आहे, 21 ते 22 लाखापासून। आणि ऑन रोड तुम्हाला महाराष्ट्रात भेटेल ही आरामात 23 ते 24 लाख। आणि टॉप मॉडेल हिचा 28 ते 30 लाखापर्यंत जाईल। 30 लाखात जर हिचा टॉप मॉडेल भेटत असेल ना मित्रांनो तर खरंच तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता। त्यानंतर तिसरा पॉइंट आहे प्लॅटफॉर्म। तर प्लॅटफॉर्म पण हिचा सिग्मा आर्किटेक्चर आहे आणि तो खास ईव्ही साठीच बनलेला आहे। त्यानंतर तुम्हाला सिग्मा प्लॅटफॉर्म बेस्ड ऑन ओमेगा आर्क भेटतो, बॅटरी फ्लोअर माउंटेड भेटते, जी की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी साठी एक खूप महत्वाचा रोल प्ले करते। आणि त्यानंतर तुम्हाला स्ट्रॉंग बिल्ड भेटतो। एक्सपेक्टेड हिच्यात 5 स्टार रेटिंग, म्हणजे 5 स्टार रेटिंग तर भेटतेच गाडीमध्ये। या बिल्ड क्वालिटी हिची खरंच खूप चांगली आहे मित्रांनो। बिल्ड क्वालिटी बद्दल जर सांगायचं झालं ना तर टाटाच्या गाड्यांची बिल्ड क्वालिटी खरंच म्हणजे खरंच खूप चांगली असते। तुम्ही पाहू शकता रस्त्यावर खूप साऱ्या टाटाच्या गाड्या चालतात, काही गाड्यांचा ऍक्सिडेंट होतो, पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये लोकांना काही होत नाही, त्याच्यात
छोटीशी मायनर इंजुरी होती, पण मेजर इंजुरी जी मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये होते ती अजिबात होत नाही. तर सेफ्टीसाठी पण ही गाडी खूप चांगली आहे. आणि डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर पुढे कनेक्टेड DRL भेटतं त्याच्या, आणि हिचा पुढचा लुक पाहू शकता तुम्ही. लुक खरंच खूप चांगला दिसतो. अशी वाटते की गाडी घेतलेली आणि रस्त्यावर चालतीये. नाही तर बाकीच्या जे साऱ्या गाड्या आहेत त्या अशा कार सारख्या फील होतात, पण ही नाही. हे असं वाटतं रोडवर गाडी चालवतोय आपण. तर ही एक हिची खूप चांगली गोष्ट आहे की रोड प्रेझेन्स मित्रांनो हिचा खूप चांगला आहे. म्हणजे हे टर्नर आहे ही गाडी. रस्त्यावर जर ही गाडी झाली 4-5 लोक नक्कीच हिच्याकडे पाहतात आणि आपल्याला नक्कीच कॉम्प्लिमेंट देतात. आता मेन विषय राहतो फीचर्सचा. फीचर्स हिच्यात खूप चांगले भेटतात. फीचर्स मी मेन फीचर्स सांगतो तुम्हाला, म्हणजे जे मेन की फीचर्स आहेत ते फीचर्स तर हिच्यात नो डाऊट खूप भेटतात. आणि की फीचर्स सांगू तर हिच्यात सॅमसंगची स्क्रीन भेटून जाते तुम्हाला 12.3 इंचेसची. ती खूप चांगली आहे. डिस्प्ले वगैरे पण खूप चांगला आहे. त्यानंतर तुम्हाला 10.25 इंचची MID पण भेटून जाते मध्ये. म्हणजे MID म्हणजे मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले. तिथं तुम्हाला स्पीड वगैरे सगळं दिसतं. ते पण तुम्हाला डिजिटल दिलेलं आहे याच्यात. आणि त्यानंतर व्हेंटिलेटेड सीट्स भेटतात याच्यात सगळ्या याच्यात. 360 डिग्री कॅमेरा संग अजून एक कॅमेरा भेटतो जो अंडर बॉडीवाला असतो, ज्याने तुम्हाला डिफेंडर सारखी फील येते. म्हणजे तुम्हाला गाडीच्या खालच्या बाजूला काय ते पण दिसून येतं. म्हणजे लँड रोवरचे बरेच फीचर्स याच्यात पण आहे. प्लस तुम्हाला याच्यात एक असा IRVM भेटतो मित्रांनो, ज्याच्यातून तुम्ही मागं पाहू शकता. नॉर्मल आरशाचं पण काम करतो तो, पण एक कॅमेरा पण दिलेला आहे तुम्हाला वरती शार्क फिन अँटिनाच्या तिथं, जिथून तुम्ही मागचा व्ह्यू मॉनिटर करू शकता त्या कॅमेराच्या थ्रू. तुमची जर विंडशील्ड खराब असेल ऑफरोडिंगमुळे तर तो कॅमेरा खरंच तुम्हाला खूप मदत करेल. तर हा एक फीचर दिलेला आहे. हा डिफेंडर सारख्या गाडीत येतो आणि हा ह्या गाडीमध्ये पण दिलेला आहे. आणि त्यानंतर ADAS 2 लेवल तुम्हाला भेटतं जे की खूप ऍडव्हान्स आहे. पॅनोरामिक सनरूफ पण भेटून जाते. सनरूफ मध्ये लाइटिंग पण भेटते तुम्हाला, एम्बियंट लाइटिंग ज्याला म्हणतात. आणि त्यानंतर कनेक्टेड कारटेक भेटतं. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यात रिमोटने तुम्ही गाडी ऑपरेट करू शकता. गोल रिमोट भेटतो याच्यात, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि त्या गोल रिमोटने तुम्ही गाडी ऑपरेट करू शकता, पुढे मागे करू शकता. हा फीचर महिंद्राने या मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला. म्हणजे पहिली इंडियन ब्रँड आहे जिने हा फीचर आणला. आणि त्यानंतर टाटा आता हा फीचर पण आणतीये त्यांच्या गाडीमध्ये. म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स भेटेल, ऑफ रोडिंगच्या कॅपेबिलिटीज भेटतील आणि मेन लक्झरी भेटेल. आणि त्यात फीचर्स पण भेटून जातील तुम्हाला खूप सारे या गाडीत. आता मेनली बोलायचं झालं प्राइसिंगचं, तर प्राइसिंग मित्रांनो 21.49 लाख पासून ही गाडी ऍक्स शोरूम स्टार्ट होते. आणि टॉप मॉडेल हिचा 28 ते 30 लाखापर्यंत ऍक्स शोरूम जाईल. आणि 30 ते 32 लाख रुपये पर्यंत तुम्हाला ऑन रोड भेटेल. तर ही या गाडीची प्राइस आहे. कशी वाटली तुम्हाला प्राइसिंग मला कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा. आणि त्यानंतर व्हेरियंट मी सांगू एम्पॉवर्ड प्लस आणि प्लस ऑप्शनल पण येईल, ज्याला ऑल व्हील ड्राईव्ह तुम्हाला भेटून जाईल. जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, ही गाडी कसं डोंगर क्लाइंब करते. म्हणजे तुम्ही पाहू शकता एक छोटीशी टेकडी आहे आणि त्याच्यावर ही गाडी वरती चढतीये. एक असा सरळच अँगल आहे जवळजवळ, त्या अँगलवर ही गाडी चढतीये. म्हणजे पाहू शकता किती कॅपेबल ही गाडी आहे ऑफ रोडिंगच्या बाबतीत. त्यानंतर 7वा पॉईंट आहे मित्रांनो प्रोज अँड कॉन्स. हे पहा, कोणतीही गाडी परफेक्ट नसते, ही पण परफेक्ट नसेल गाडी. हिच्यात पण प्रोज अँड कॉन्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. तर हिचे मेनली प्रोज आहे की स्ट्रॉंग डिझाईन आणि परफॉर्मन्स हिच्यात खरंच खूप चांगले भेटते. त्यानंतर तुम्हाला लॉंग रेंज भेटते. 500 किलोमीटर प्लसची रेंज तुम्हाला ही देईलच नक्की, जर तुम्ही चांगली गाडी चालवली. म्हणजे जास्त पळवली नाही, डायरेक्ट ऍक्सिलरेशन केलं नाही, तर ही गाडी रेंज पण खूप चांगली आहे. त्यानंतर ड्युएल मोटर ऑल व्हील ड्राईव्हचा सिस्टम भेटतो याच्यात, जो की फर्स्ट इन सेगमेंट दिलेला आहे. आणि त्यानंतर लोडेड विथ फीचर अँड टेक. या गाडीमध्ये फीचर्स संग तुम्हाला टेक्नॉलॉजी पण खूप चांगली भेटून जाते. त्यानंतर वळूया कॉन्स कडे. तर प्राइस जी आहे ना ती मला थोडीशी स्लाइटली जास्त वाटली. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की कमेंट मध्ये मला नक्की सांगा की हिची प्राइस तुम्हाला कशी वाटली. मला थोडीशी जास्त वाटली. जर 1-2 लाखांनी अजून कमी केली ना तर खरंच ही गाडी व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन राहील. आणि त्यानंतर जर बोलायचं झालं तर 11 किलोवॅटचा जो चार्जर हिच्या संग भेटतो तो खरंच म्हणजे थोडासा जास्तच स्लो चार्जर वाटतो मला. म्हणजे 22 ते 23 तासात ही गाडी चार्ज होते. जर माझी डेलीची रनिंग 150 ते 200 किलोमीटर तर मला गाडी 80% फुल चार्ज पाहिजे. आणि जर मी घरी चार्ज करत असेल तर मग या गाडीचा जो चार्जर तो थोडासा मला जास्त स्लो वाटतो. हे जर यांनी थोडीशी इम्प्रूव्हमेंट केली ना तर यांची गाडी खरंच म्हणजे खरंच खूप चांगली आहे. तुम्हाला कशी वाटते टाटा हॅरियर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. ओव्हरऑल जर या गाडीबद्दल मी बोलायचं झालं ना मित्रांनो, गाडी खरंच खूप चांगली आहे. इंडियन ब्रँड आहे टाटा. आणि टाटानी फीचर्स पण खूप चांगले आणले त्याच्यात. आणि त्यात टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे टाटाची. आणि प्लस अजून ऍड ऑन करायचं झालं तर बिल्ड क्वालिटी. मेन गोष्ट बिल्ड क्वालिटीची येते. आणि बिल्ड क्वालिटी खरंच या गाडीची खूप चांगली आहे मित्रांनो. बिल्ड क्वालिटीला तेवढंच महत्व देत जा गाडी विकत घेताना जेवढं तुम्ही इंजिन आणि मायलेजला देता. कारण लास्ट तुम्हाला बिल्ड क्वालिटीच वाचवेल जर तुमचा चुकून कधी ऍक्सिडेंट झाला तर. आणि मेनली कन्क्लुजन बद्दल बोलायचं झालं तर खरंच ही गाडी खूप चांगली आहे.
जर प्राइसिंग थोडीशी अजून कमी असते ना, जे आहेच तसं प्राइसिंग कमी, पण अजून 1-2 लाखांनी कमी असली ना, तर ही गाडी मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी कार बनून जाईल हिच्या सेगमेंटमध्ये. या गाडीला टाटाचं सगळ्यात जास्त मार्केट शेअर आहे ईव्हीचा, कारण त्यांची नेक्सॉन आहे, टिगॉर ईव्ही आहे, टियागो ईव्ही आहे, प्लस आता हॅरियर ईव्ही लॉन्च झाली. तर याच्यामुळे टाटा खरंच खूप चांगलं करतंय ईव्हीज मध्ये. आणि ईव्ही मध्ये त्यांच्या गाड्यांना जास्त प्रॉब्लेम येत नाही. मी पाहिलंय, मी 50-60 हजार किलोमीटर चाललेली पण एक नेक्सॉन वगैरे पाहिलेली आहे, त्यांना पण काहीच प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. हे टाटाचं ईव्हीचं काम, आणि टाटा खरंच खूप इम्प्रूव्ह करते ईव्ही मध्ये. फक्त आता आफ्टर सेल सर्व्हिस जर टाटाने अजून सुधारवली ना, तर खरंच यांची गाडी खूप चांगली सेल होईल अजून. आणि टाटा सुधारवत आहे, एक 3-4 शोरूम मध्ये पूर्ण इंडियाभरात यांची सर्व्हिस वगैरे चांगली नाहीये. नाहीतर मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बघायचं झालं तर टाटाची सर्व्हिस खूप चांगली आहे. आमच्याकडे एका टायमाला टाटाची गाडी होती, तर त्या टायमाला पण आम्हाला खरंच खूप चांगली सर्व्हिस भेटून जायची टाटाकडून. तर आता तर टाटाने नक्कीच सुधार केला असेल त्यांच्या सर्व्हिस मध्ये. तर मित्रांनो, मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला टाटा हॅरियर कशी वाटली, आणि त्यात सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा अमेझिंग अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.